वेलकम फ्रेंड्स. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे राहिलेल्या सगळ्या ऊलपासून असा हा सुंदरसा सेंटर टेबल रनर, ज्याचा आपण मल्टिपल यूज करू शकतो, त्याची डिझाईन आपण बघणार आहोत. सो फ्रेंड्स, टेबल रनर डिझाईनची स्टार्ट आपल्याला हा असा एक स्क्वेअर बनवून करायचा आहे. डबल क्रोशे क्लस्टर डिझाईन घालत हा ग्रॅनी स्क्वेअर बनवला आहे. ह्याचा व्हिडिओ माझा ऑलरेडी अपलोड झालेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर तुम्हाला जितका बेस हवा आहे तेवढा आधी हा स्क्वेअर तुम्ही बनवून घ्या. आता मी माझ्याकडे जी छोटी छोटी ऊल राहिली आहे त्यापासून हा बनवते आहे. तो मल्टी कलर दिसेल. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर चॉईस घेऊ शकता. एक पर्टिक्युलर बेस हा बनवून झाल्यानंतर आपल्याला आता ह्याची पुढची डिझाईन करायची आहे. सो फ्रेंड्स, आपल्या या सेंटर टेबल रनरचा हा बेस स्क्वेअर झाल्यानंतर त्याची एक साईडची डिझाईन मी बनवली आहे. ट्रँग्युलर डिझाईन येणार आहे. तुम्ही वेगवेगळे कलर तिथे वापरू शकता. कलर चॉईस तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. त्याच्यानंतर ही पॅटर्न दिसायला असं दिसणार आहे. इथे ट्रँगल्स येणार आहेत, कमी कमी होत जाणार ते. आणि मी लास्टला इथे त्याला एक असा मोरपंखचा लटकन लावलेला आहे. आता दुसऱ्या साईडची डिझाईन करताना मी तुम्हाला दाखवते. आता आपला हा स्क्वेअर तयार झाल्यावर कुठलेही 2 कॉर्नर्स घ्यायचे. पॅटर्न सेम असणार आहे. क्लस्टर पॅटर्न घालत जायचं आहे आणि कॉर्नरला क्लस्टर कॉर्नर घालत जायचं आहे. तर आता हा स्क्वेअर घेतल्यानंतर तुम्ही जितक्या पण साईजचा स्क्वेअर घ्याल त्याच्यानंतर तुम्ही जी डिझाईन सुरू करणार त्याच्या आधी आपण 2 बॉक्स सोडायचे. 2 बॉक्स सोडल्यानंतर आपण जो इथे आता हा कलर घेतला आहे तो पहिला इथे जॉईंट करून घेतला आहे. त्यानंतर डिझाईन आपली सेमच असणार आहे. क्लस्टर पॅटर्न घालायचं इथे. पहिली 3 चेन, नंतर 2 डबल क्रोशे. 3 चेनचा आपलं एक खांब आणि 2 डबल क्रोशे असं आपलं हे एक क्लस्टर झालं. त्याच्यानंतर एक चेन. जसं आपण स्क्वेअर बनवला तेच पॅटर्न आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. पुढे पुन्हा क्लस्टर घालून घ्यायचं आहे. प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला आता एक एक क्लस्टर घालून घ्यायचा, म्हणजे 3 डबल क्रोशे. 3 डबल क्रोशाचा एक क्लस्टर, एक चेन, नेक्स्ट बॉक्समध्ये एक क्लस्टर. असं आपल्याला पूर्णपणे हा ट्रँगल कंप्लीट करून घेऊया आपण. सो फ्रेंड्स, 2 बॉक्स सोडल्यानंतर आपण या पुढच्या प्रत्येक बॉक्समध्ये 3-3 डबल क्रोशाचा क्लस्टर घातलेला आहे. मध्ये एक एक चेन घातली आणि आपण आता ह्या कॉर्नरला आलो आहे. ह्या कॉर्नरला आल्यावरही आपल्याला एक क्लस्टर कॉर्नर घालायचं आहे. म्हणजे एक क्लस्टर झालं इथे चेन. जी 2 चेनची गॅप आहे ह्याच्यामध्ये 3 डबल क्रोशे, डबल क्रोशे, 2 चेन आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, म्हणजे क्लस्टर कॉर्नर झालं. आता पुढे पुन्हा आपल्याला एक चेन आणि पुढच्या सगळ्या बॉक्समध्ये लास्टचे 2 बॉक्स सोडून त्याच्या आधीच्या बॉक्सपर्यंत आपल्याला ही अशी क्लस्टर लाईन घालून घेऊया आपण. सो फ्रेंड्स, लास्टचे 2 बॉक्स सोडत आपण ही क्लस्टर लाईन कंप्लीट केली आहे. आता आपल्याला टर्न करून त्याच्यावर सेकंड लाईन करायची आहे. तर एक चेन घ्यायची, डिझाईन टर्न करायची. आता आपल्याला पहिली ह्या बॉक्समध्ये यायचं आहे. तर मग इथे 2 स्लिप स्टिच करायचे. एकेका चेनमध्ये स्लिप स्टिच करत आपल्याला या बॉक्समध्ये स्लिप स्टिचने यायचं आहे. त्यानंतर सिमिलरली 3 चेन, 2 डबल क्रोशेचा क्लस्टर. सेम डिझाईन आपल्याला आता रिपीट करायची आहे. एक चेन, पुढच्या बॉक्समध्ये क्लस्टर, 3 डबल क्रोशे. असं करत तुम्हाला जितक्या लाईन्स हव्या आहेत तेवढे तुम्ही ही डिझाईन कंप्लीट करू शकता. कॉर्नरला आल्यावर हा क्लस्टर कॉर्नर पुन्हा या लाईनला कंप्लीट करायचा. एक चेन घेऊन टर्न करायची. अशा पद्धतीने ही आपण लाईन कंप्लीट करून घेऊ. आता मी इथे या ब्ल्यू कलरच्या 4 लाईन्स, पिंक कलरच्या 4, ग्रीन कलरच्या 2 आणि ब्ल्यू कलरची 1 असे हे त्रिकोण करत गेली आहे. प्रत्येक रोज सुरू करताना 2 बॉक्स सोडायचे. इथे आपण पहिली 2 बॉक्स सोडले. हा ब्ल्यूचा झाल्यानंतर हे 2 बॉक्स सोडून पिंक सुरू केला, 2 बॉक्स सोडून ग्रीन सुरू केला, 2 बॉक्स सोडून ब्ल्यू सुरू केला. म्हणजे डिझाईनला एक टाईप लेवल येतं आणि आपली डिझाईन सिमिलर दिसून येते. तर जसं मी ह्या साईडचा ट्रँगल कंप्लीट केलेला आहे तसंच ही इकडची साईड पण पूर्ण कंप्लीट करून घेते. म्हणजे ब्ल्यू, पिंक आणि जे सगळे कलर आहेत त्या पॅटर्नमध्ये ही डिझाईन
कंप्लीट करून घेते. सो फ्रेंड्स, हे चारही कलर क्लस्टर कॉर्नर घालत स्क्वेअरचा आपला सेकंड साईड ट्रायंगल कंप्लीट केलेला आहे. आणि ही डिझाईन तुम्ही बघू शकता, ही अशी दिसते. अशा पद्धतीने आपला हा बेसिक टेबल रनर तयार होतो. आता आपल्याला एक फायनल टच म्हणून त्याला पूर्ण एक बॉर्डर तयार करायची आहे. बॉर्डरसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर चॉईस करू शकता. मी इथे व्हाईट कलर घेतलेला आहे, कारण सगळे डार्क कलर लावले तर मी व्हाईट कलरची बॉर्डर करते. तर आपल्याला बॉर्डर करताना तुम्ही कुठच्याही एका स्क्वेअरमध्ये आधी स्ट्रिप स्टिचनी तो कलर जॉईंट करून घ्या. त्याच्यानंतर आता मी इथे या क्लस्टर कॉर्नरमध्ये जॉईंट केलेलं आहे, त्यामुळे पहिली त्याच कॉर्नरमध्ये एक सिंगल क्रोशे घालून घेणार. त्याच्यानंतर आता प्रत्येक चेनमध्ये, प्रत्येक डबल क्रोशाच्या चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे घालत जायचं आहे. पूर्ण बॉर्डर आपल्याला सिंगल क्रोशेने करायची आहे. एक चेनची गॅप आल्यावर तिथेही एक सिंगल क्रोशे आणि मग प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे. असं करत आपला पूर्ण जेवढा हा टेबल रनर बनवला आहे तेवढी पूर्ण बॉर्डर कंप्लीट करून घेऊया. प्रत्येक चेनमध्ये एक सिंगल क्रोशे. अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण सेट तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनचं नोटिफिकेशन्स प्रेस करा. आता इथे जेव्हा पण आपण लाईनच्या कॉर्नरला येणार, कॉर्नरला आल्यानंतर एक किंवा दोन चेन करायच्या आणि खालचा जो डबल क्रोशे आहे तिकडेच स्लिप स्टिचनी जॉईंट करून घ्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे करत बॉर्डर कंटिन्यू करायची. अशा पद्धतीने आपण जेवढा आपला हा टेबल रनर आहे तेवढी ही सगळी बॉर्डर पूर्ण पुन्हा जिथे आपण स्टार्ट केलं होतं तिथपर्यंत सिंगल क्रोशेची करून घेऊया. सो फ्रेंड्स, पूर्ण डिझाईनला सिंगल क्रोशाची अशी बॉर्डर केल्यानंतर हा आपला असा सुंदरसा सेंटर टेबल रनर तयार होतो. तुम्ही त्याला हे असं मोठ्या डायनिंग टेबलवर, छोट्या टीपॉयवर, फ्रीजवर असा त्याचा वेगवेगळा वापर तुम्ही करू शकता. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.